हिंदुस्थानाचा आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीचा अभिवादन करून संत सेना महाराज यांच्या पवित्र स्मृती अभिवादन करून या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या समाजाचे अध्यक्ष आदरणीय राजूदादा, देवीदास भाऊ फुलपगार, भारतीताई, संगीताताई, पृथ्वीराजजी सोनवणे, व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे जिल्हाप्रमुख निलेश भाऊ, मुकुंदराव नन्नवरे, भानुआप्पा, पवन भाऊ सोनवणे, नाना भाऊ सोनवणे, दिलीप भाऊ जगताप, सगळं सन्मान्य व्यासपीठ, कारण की 11:15 झालेले आहे, मी आपली जास्त काही वेळ घेणार नाही. मला एका गोष्टीचा आनंद आहे, आज जिल्हाध्यक्ष उभे बसलेले आहेत नाभिक समाजाचे आणि पदाधिकारी पण आहे जिल्ह्याहून आलेले. कार्यक्रम काय असेल मला माहीत नाही, पण पहिल्या वेळेस नाभिक समाज एक मुठीमध्ये आला याचा मला सगळ्यात जास्त आनंद आहे. लग्नाच्या वेळेस तरी एखादा माणूस राहून गेला असता, पण आज आपण निमंत्रणावरून इथं आलात त्याबद्दल मी स्वतःला भाग्यशाली समजतो. बरेच लोक सांगितले की हा समाज असा आहे, हा समाज तसा आहे. भानुआप्पा, हा समाज कसा आहे तुम्हाला माहित नाही. राजा रंक सुद्धा इथे मान खाली वाकवतो. गुलाबराव पाटील जरी मंत्री असला आणि सोन्यानं सांगितलं मान इकडे करा, इकडेच करणी पडते, खाली करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जरी असले तो ये बोलेंगे वैसा ही करना है उसको. इवन नरेंद्र मोदी साहेब जरी असले आणि त्यांनी जरी काय करायचं असलं तर ते देशाला चालवत असतील, पण तितक्या टायमापुरता आमचा नावी समाज त्याला चालवतो. एवढा जबरदस्त हा आमचा समाज आहे. भाषणामध्ये प्रत्येकाच्या म्हणण्यामध्ये हे आलं की काही लोक राजकारणावर टीका करतील, मला त्याच्याशी घेणं देणं नाही. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, तुम्हाला पटीन त्याला मत द्या. मी राजकारणाकरता हा धंदा केलेलाच नाही. इथे काही विचारलं नाही मी कोणत्या पक्षाचा नावी आहे त्याला बोलवा. राष्ट्रवादीवाला आहे की जाने दो, शिवसेनावाला आहे तो आने दो, असं नाही. आम्ही एकच ठरवलं की सगळ्या समाजाला बोलवा. कोणत्याही पक्षाचा तो काम करत असेल आम्हाला घेणं देणं नाही. आम्हाला या समाजाच्या करता काम करायचं आहे. मग आपण म्हणत असाल की मग आता आपली भूमिका काय आहे, तर का हा पहिलाच आपल्या समाजाकरता उपक्रम होतोय असं नाही आहे. याच्यापूर्वी आम्ही छोटे छोटे उपक्रम सुरू केले. GPS परिवार असेल, नाभिक समाज युवक मंडळ असेल, जीवा महाले युवक मंडळ असेल. मी नाभिक समाजाला सांगतो, पूर्ण तालुक्यात जेवढे युवक नाभिक समाजात नसतील तेवढे युवक माझ्या पाळतीत आहे. नाभिक समाजात 400-500 तरी असतील का हो? पुरी गँग तीच आहे ही. जेवढे काही युवक आहेत ते या समाजाकरताच आपण उपक्रम करतो असं नाही आहे. याच्यापूर्वी GPS परिवार असेल, गुलाबराव पाटील फाउंडेशन असेल किंवा विविध संघटना असतील, तर आम्ही पहिलं सुरू केलं की जे अपंग माणसं आहेत, जे धंदा करू इच्छितात, त्यांना हाताने चालणाऱ्या सायकली काही लोक द्यायचे, पण त्यांना काही ती चालवता यायची नाही. म्हणून आम्ही बॅटरीच्या सायकली त्यांना दिल्या की जेणेकरून ते धंदा पाणी करू शकतील. आता एक सायकल 42,000ची, आम्ही 500 सायकली वाटल्या. हिशोब करा, 2 करोड रुपये. मग आम्ही भजनी गावामध्ये जायचो, भजनी मंडळी असायची, कधी टाळ असायचा, कधी विना असायची. नाही कीर्तन करणार तर गावात कमीत कमी मंदिरामध्ये गजर तर झाला पाहिजे रोज. म्हणून आम्ही एक उपक्रम राबवला की भजन हो, कीर्तन हो ना हो, पण दररोज कोणीतरी 4 गाणे देवाच्या समोर भक्तीची म्हटली पाहिजे, गावात त्याचा लय लागला पाहिजे. म्हणून आम्ही प्रत्येक गावामध्ये 181 गावामध्ये जवळपास 200 साहित्य वाटले. एका साहित्याची किंमत आहे 40,000 रुपये, 80 लाख रुपये.
तुम्ही म्हणत असाल हे पैसे आणले कुठून? बऱ्या मोठ्या कंपन्या आहेत, कंपन्यावाल्यांना सांगितलं की आम्ही तुमचं काम करतो, तुम्ही आमचं काम करा. ते आटपत नाही आटपत. आमचा GPS परिवार याच्यामध्ये सगळे पोरं सगळ्या जातीचे आहेत. गुजर पाटील आहे, माळी आहे, तेली आहे, कोळी आहे, मराठा पाटील आहे, सगळ्या समाजाचे आहे. ह्या मुलांची टीम 82ची आहे. 84 मुलं झाले आता. 84 टीम आहे. मला सभासद करत नाही आप्पा, ते मला करणार पण नाही. आमच्या गावामध्ये, गावापुरता विषय सांगतो, 100 लोक असे आहेत की ज्यांना घरात कोणता सहारा नाही, ते भुकेले राहू शकतात. आम्ही दररोज 100 लोकांना घरपोच टिफन देतो. दररोज 100 पकडा, वर्षाचे 36,000 लोकांचं जेवण होते. किती? 36,000 लोकांचं जेवण होतं. छोटं काम आहे, छोटं आहे, स्वरूप फार मोठं आहे. माझा माणूस भुकेला झोपू नये, हे आमची भावना आहे. आम्ही या जिल्ह्यामधले, या तालुक्यामधले विद्यार्थी निवडले की ज्यांचे मायबाप नाहीये, त्यांच्या प्रत्येकाच्या घरी आम्ही पूर्ण शिक्षणाचं साहित्य घरपोच पाठवलं. त्या विद्यार्थ्यांची संख्या 4,000 आहे. एक साहित्याची किंमत जरी तुम्ही 1,000 रुपये पकडली, हिशोब लावा. या जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद मध्ये जोही मुलगा शिकत असेल, कोणाच्याही जातीचा असो, कोणत्याही पक्षाचा असो, कितीही श्रीमंत असो, कितीही गरीब असो, त्या मुलापर्यंत शाळेच्या वस्तू गेल्या पाहिजे म्हणून आम्ही 1.5 लाख वह्या दरवर्षी वाटतो. एक वही 35 रुपयाची येते, हिशोब करा. त्याच्यानंतर आता आम्ही तुमचं हे साहित्य वाटतोय. हे किती पैशाचं मला माहित नाही. घेणारी ही GPS परिवार नाभिक मंडळ आहे. हे आम्ही आता करतोय. आता पुढचा उपक्रम आमचा रेडी आहे. 1,000 मुली निवडल्या आम्ही की ज्या 3-4 किलोमीटर पायी येतात शाळेत. त्या सगळ्या मुलींना 1,000 सायकली मी एवढ्या महिन्याभरामध्ये वाटणार आहे. त्यामध्ये ती कोणत्या पक्षाची बापाची मुलगी मला माहित नाही, ती कोणत्या जातीची आहे मला माहित नाही. मला असं वाटतं की ती माझ्या तालुक्यातली मुलगी आहे, माझ्या घरातली मुलगी आहे, माझ्या भाऊकीची मुलगी आहे. मांग समाजाचा आम्ही सर्वे केला. आम्ही डब वाटवायचा एक कार्यक्रम घेणार आहे. बजाव जोर से. याच्यावर ज्याला राजकारण करायचं आहे त्यांनी करावं. अरे गुलाबराव पाटलानं किट वाटलं, तू वस्तारा तर वाटून दाखव. नुसतं टीका करायची आणि राजकारणाकरता गुलाबराव पाटील करतोय म्हणून काही लोक, हे उपक्रम आजपासून सुरू नाहीये. हे वेगळे वेगळे उपक्रम जवळपास 1 वर्षापासून चालू आहे. 1 वर्षापासून चालू आहे. संत भोजन कधी झालं? संत भोजनानंतर मग कीर्तन सप्ताह झाला, त्याच्यानंतर हे साहित्य वाटप झालं, अमुक झालं, टमुक झालं, सुरू आहे. आमचं डोळ्यांचं शिबिर चालू आहे. आम्ही इथे डोळ्यांना लेन्स देतो, पण जळगावमध्ये 10, 15, 20 लोक आमचा मुकुंदराव त्यांची सगळी टीम नेत असते. आता हे आमचे बंधू पनवेलला सगळी टीम घेऊन गेले. हे सगळे डिवोटेड पोर आहे, यांना काही पगार नाही आहे, सगळे उद्योगी आहे. काही काही मुलं तर अशी आहे, आमचा तो धनुशेठ लाख रुपये रोजचा माणूस आहे, कोणी 5,000 रुपये कमवतो, कोणी 10,000 कमवतो, असे पोरं आहे सगळे. रिकामचोट एक पण नाही. पण यांच्या मनामध्ये भावना आहे की आम्ही समाजाचं देणं लागतो. आम्ही पनवेलला लोक नेतो. एक माणसाला जर लेन्स टाकून दवाखान्यातून घरी यायचं असेल तर कोणत्याही खासगी हॉस्पिटलमध्ये 30,000च्या खाली खर्च नाही. असे 500 लोक आम्ही आतापर्यंत करून आणले. 5 त्रिक 15, 1.5 कोटी रुपये वाचले माझ्या मतदारसंघाचे. पण टीका करणाऱ्यांनी फक्त टीकाच करायची आहे. अरे मी डोळे काढले, डोळ्यांची बिंदू बसवला, तू ड्रॉप तर दे. म्हणजे दुसऱ्याकरता काही करायचं, 1 पैसा काम करायचं नाही आणि दुसऱ्यांवर टीका करायची. आता तुम्ही म्हणाल आता साहित्य दिलं, आता तुमच्या समाजाची मी कमिटी बनवणार आहे.
पाटील साहेब, आपले अध्यक्ष महाराज, ताई, लक्षात ठेवा, तुम्ही सगळे लक्षात ठेवा, एखाद्या गावात 10 दहावी आहे, पण इमानदारीने आईची शपथ घेऊन सांगायची, जीवा महालाची शपथ घेऊन सांगायची, भाऊ हा गरीब आहे, तुमच्यातूनच सांगायचं. पुढचा उपक्रम आम्ही त्याला टपरी आणि खुर्ची सुद्धा देणार आहोत. 10च्या 10ला देऊ शकणार नाही आम्ही गावात, पण 9 बरे आहे. एखाद्याच्या दुकानात एसी पण आहे, एखाद्याच्या दुकानात पंखा पण आहे, एखाद्याच्या दुकानात खिडक्या उघड्या आहे, पण एखादा तर रस्त्यावरच करतोय. पहिले कोणाला प्राधान्य द्याल? यस, तुम्ही बघा, असे 50-100 आज 700-800 लोक आले, तुम्ही 100 लोक जरी आपण असे निवडले आणि त्याचा धंदा त्यांनी टपरी आणि खुर्ची लावली आणि हे साहित्य मी देतोय, 500 भी कमाएगा ना तो ईमानदारी से कमाएगा मेरा भाई. मग मला सांगा, तुम्ही हे करत असताना आमची काय भावना आहे? आमची भावना हीच आहे की आमच्या समाजानं पुढे जावं. आणि न्हावी समाजाची माझं नातं आहे, माझं काय छत्रपतींपासून नातं आहे. या समाजाने कायम भगव्याची पूजा केलेली, बाकी कोणाची पूजा केलेली नाही. हा समाज जिथे राहिला इमानदारीने राहिलाय. आपण म्हणत असाल की 500-600 मतं, 5000 मतं यांचे असे नाही. इथे कलाकार आहे, ज्याला उचलता त्याला उचलता, ज्याला पटकता त्याला पटकता, एवढी ताकद आहे. एक संघ करू शकलो मी आज. आम्ही माग अपंगांना सायकली वाटल्या, मग आम्हाला 40 गावून फोन यायला लागला की बाबा आम्हाला बी सायकल द्या. मग तू आमदारला सांग ना, कोणी आंबणेरून फोन केला, तू मंत्रीला सांग. लोकांना असं वाटतं की हे आम्ही सरकारकडून वाटतोय. बिलकुल नाही, सरकारकडून नाही, आमच्या खिशातून वाटतोय. कारण मी गरिबी पाहिली आहे. मी किती बी मोठा माणूस झाला असेल तर मी दानवडवाल्याशी खोटं बोलीन, शिरसोलीवाल्याशी खोटं बोलीन, पाडदेवाल्यांशी खोटं बोलीन का? आता दिलीप फुलपगार, याच्याबरोबर लंगोटीयार राहिलो, तो मदन फुलपगार. आता इथे आमच्या गावाचे किती कसे आहेत की ज्यांनी मला लहानपणापासून पाहिलंय, मी कसा होतो, किती आगाऊ होतो, किती चांगला होतो, किती मालदार होतो, हे सगळं त्यांना माहीत आहे. पण माझे मित्र अजूनही ते तुटलेले नाही. मी कुठे बी गेलो असेल, पक्षी फिरे आकाशी त्याचं लक्ष पिलाशी. मी कुठेही गेला असेल तर हा माझा फुलपगार समाज असेल, गावातली माझी मंडळी असेल, नेरपगार असतील, यांच्याशी माझं मी कोण होतो. एक काळ असा होता की मी भाकरीवर चटणीवर पाणी गुढीपाडव्याच्या दिवशी खाल्लंय. इसलिए ना इधर दुखता है, इथे दुखतं. कोणी गरीब रडत येतो ना तर दुखतं मला इथं. काही लोक म्हणतो गुलाबराव पाटील कोणी बी आला का दवाखान्याला सट कशी मदत करतो. मेरा था क्या रे? साखरेच्या पोत्यावर बसून लोक साखर खाऊ शकत नाही, डायबिटीस आहे. पाणी वाहतं ठेवलं पाहिजे, वाहतं ठेवलं पाहिजे पाणी. पाणी जर वाहतं ठेवलं तर डास मच्छर होत नाही, आणि संगळी सण ठेवलं तर डेंगू होतो. म्हणून मी माझं पाणी कायम वाहतं ठेवतो. वाहतं ठेवलं का नवीन पाणी येतं त्याच्यात. दानत लागते, दानत करायची दानत लागते. आणि या निमित्तानं जेवढे कार्यक्रम होत आहेत तेवढेच अन्नदान होत आहे आमच्या हाताने. एकही कार्यक्रम आम्ही बिना अन्नदानाचा करत नाही. पूर्वजांचं असं म्हणणं आहे की आपल्या हाती जर हात कोणी धुवून गेला तर ते 5 पिढ्यांचं पुण्य आहे. समजेगा तो समजेगा. गाय सुद्धा इमानदाराच्याच घरी थांबते, कंजूसच्या घरी थांबत नाही. तुम्ही चेक करा, चेक करा. जी माय बहीण गायची पूजा करत असेल, लोणीचा गोळा, कणकाचा गोळा खाऊ घालत असेल, बाशी भाकर खाऊ घालत असेल, ती गाय राईट टाइम त्या घरी येते आणि त्याच घरी थांबते. जी कंजूस बाई काठी मारते ती म्हणते तू उधर मैं इधर. हे पाण्याला ना पक्ष्याला कळतं, एका माणसांना कळणार नाही काय. आणि नाभिक तर सबका कलाकार आदमी आहे. इथं कोण येत नाही, कोणत्या पार्टीचा माणूस येत नाही. मला समजून सांगा तुम्ही, कोणत्या बी पार्टीच्या माणसाला मान झुकवायचीच आहे याच्या समोर. म्हणून याच्यावर आपण फक्त भुलून जाऊ नका. आणि आम्ही नुसतं बोलतोय म्हणून नाही. आम्ही शिरसोलीला छोटं मंगल सेना महाराजांकरता आम्ही हे केलेलं आहे. आता धरणगावला
30 लाख रुपये आपण मंगल कार्यालयाकरता या ठिकाणी नाभिक समाजाला मंजूर केलेले आहे. आणि जळगावला सुद्धा शिवानंद चॅरिटेबल ट्रस्ट आहे, तिथे नाभिक समाजाकरता 30 लाख रुपयाचा आपण मंगल कार्यालय या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. हे आम्ही करतोय. याचा करण्याचा मागचा उद्देश हाच आहे की तुमच्या समाजामध्ये बऱ्याच कलाकार आहे, पैसा नसल्यामुळे हा समाज मागे आहे. मुंबईत तर शिंदी लोकांचे नावीचे सलून आहे. हा माहिती नाही, सलून उसका काम करने वाला अपना, गल्ले पे आदमी उसका, ही परिस्थिती आहे. हे आमच्या माणसात कलाकारी पण माल नाही आहे. म्हणून मी या साहेबाला बोलवलं होतं. हा साहेबचं आपलं जरा प्रेम आहे. हा जिल्हा उद्योगवाला साहेब, लय डोंगरे साहेब, लय प्यारा माणूस आहे. तुम्ही प्रकरण करा, 35% सबसिडी आहे. राजू भैया 35% सबसिडी आहे. लोनची प्रकरणाकरता फॉर्म्स आहे. पण काही लोकांचं कसं डोक्यात आहे, लोन घेतलं म्हणजे फेडायचं नसतं, बुडवायचं असतं. हा प्रॉब्लेम आहे आपल्यात. म्हणजे माझ्यात पण आहे तो, लिया ना लिया, उसका नहीं दिया, उसका दिया तो फिर जिंदगी में क्या किया. तसं होता कामा नये. आतापर्यंत आपण धरणगाव तालुक्यामध्ये 60 प्रकरणं फक्त नाभिक समाजाचे मंजूर करायला लावले. 1 लाख रुपये तुम्ही घेतले तर 35,000 तर सबसिडी आहे. तुम्ही जर इमानदारीने भरले तर पुन्हा तुमच्या कर्जात वाढ होते. तर आपण या गोष्टीचाही विचार करण्याची अत्यावश्यक गरज आहे. शिक्षणाकरता मुलींचं शिक्षण आता सरकारने मोफत केलंय. तर आपल्या मुली शिकल्या पाहिजे. भले एक वेळेस मी भुकेला राहील, पण माझी मुलगी शिकवेल ही शपथ घेण्याची गरज आहे. जसं आमचे बंधू बोलले की मी आता कामगार होणार नाही, माझ्याकडे 4 लोक कामाला लावेल. आहे ना, असं नावी समाजाचे बरेच लोक असे आहेत की त्यांचं जरी दुकानाचा व्यवसाय असला तरी 20 कारागीर पोट भरतात. अशी बरेच दुकानं आहे. आणि आता काही पहिल्यासारखं राहिलं नाही. मी मुंबईत दाढी कटिंग करतो, मला तुम्हाला विश्वास बसणार नाही, 2500 लागतात. आईछान मलबार हिलमध्ये मी गेलो एक वेळ, म्हणजे दाढी करायची, कटिंग करायची आणि काळं करायचं आहे. करून तर टाकलं भाऊ. तिथे टाय बी घातलेले माणसं, इंग्रजी बोलणारे माणसं. आता मी असा आपला साधा भोळा माणूस, त्याला वाटला अशीच खेड्यातला 2500 दे म्हणतो. मी 5-6 करतो म्हण गाव माही. पण तो म्हणले साहब यहाँ का जगह ही 50 करोड़ का है. जागा म्हणले 50 करोडची आहे. इन्व्हेस्टमेंट माझी 60 करोडची म्हणले इथे. म्हणतो बरोबर आहे भाऊ तू ना म्हणणं, पण दुबारातून दुकानावर मी कधी येणार नाही. मला सांगा, हे सगळीकडे आहे. फक्त मी मतलबा करता तुम्हाला बोलवलं नाही. तुम्हाला कोणाच्या डोक्यात जर शंका असेल, किरकोळ असेल, निवडणूक 2 महिन्यात आहे, 3 महिन्यात आहे, ज्याला पटीन त्याला मत द्या. माझ्या मतदानाकरता मी तुम्हाला बोलवलेलं नाही. पहिले हे डोक्यातून काढून टाका. कारण की आता विरोधक हा कार्यक्रम झाल्यानंतर ते मोबाईल आहेच प्रत्येकच्या हातात, तिकडे इकडे नाही, ते टाकणार. निवडणुकीचे वारे वाहिल्यामुळे हा कार्यक्रम झाला. अहो मग आम्ही आता लेन्स करतोय, डोळ्यांचं ऑपरेशन करतोय, ते काय एका दिवसात होता. आम्ही सायकली वाटतोय, आम्ही भजनी मंडळ करतोय, संत भोजन करतोय, अमुक करतोय, टमुक करतोय. ते काय निवडणुकीच्या काळातच करतोय का? आमच्या लाईनीने सिरियलने कार्यक्रम चालू आहे. कोरोनापासून आमचे हे कार्यक्रम चालू आहे. आणि मला अभिमान आहे या गोष्टीचा की आज आपण सगळेजण एकत्रित आलो. तुमच्यामध्ये काय गट तट असतील ते तुम्ही सोडा. आणि मग आता लक्षात आलं की जळगाव ग्रामीणमध्ये हा समाज किती आहे. अजून तर हा 30% 40% आला अशी नाही ते. कारण की एकाला बोलवलं आहे, दोन्ही भाऊ तरी आले. एका घरात 3 भाऊ आहे, 4 भाऊ. येणाऱ्याची संख्या इथे एकच आहे एका घरातून. जर हे आले असते तर आमच्या जेवणाचं भांडं उचकून गेला असं पुरं. ही संख्या ही मजबूत संख्या आहे, पण याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. लक्षात ठेव जा. सुरुवात मी केलेली आहे. आता बघा, मी केल्यामुळे बाकीच्या नाही करावे लागेल. त्याचं कारण असं आहे, उधर का समाज उसको बोलेगा पाटीलने केलं तू काय करतोय, पाटीलने केलं तू काय करतोय. येवा येवा चालू होईल आता.
जळगाव ग्रामीण मतदारसंघाने केलं तर अमनेरच्या मागे आता आपला नावी समाज लागेल, अनिल दादाच्या मागे. तुम्ही बी करो भाई, गुलाब पाटलांनी केलं तुम्ही बी करा. या निमित्तानं आपला समाज एकत्रित येईल. आज अशा सुंदर कार्यक्रमाला या समाजाने पहिल्यापासलं देणं आहे. मी पुन्हा पुन्हा जो विषय गोरणार नाही. भानुआप्पांनी, मुकुंदरावांनी, निलेश भाऊंनी त्या गोष्टीवर लक्ष टाकलं की जीवा महाले असते नसते तर छत्रपती राहिले असते का. गंगाराम पगारे तर मी मरेपर्यंत विसरू शकत नाही. कन्हैया बंधू जळगाव जिल्हा काय महाराष्ट्र विसरू शकत नाही. या लोकांनी केलेलं बलिदान कोणी विसरू शकत नाही. त्यामुळे आज तुम्हाला मी प्रार्थना करायला आलोय की हे साहित्य किती यालापेक्षा माहित नाही, पण जी कमिटी आता आपण तयार करणार आहोत, हे झाल्यानंतर आपला ही सगळी टीम आहे, प्रताप आहे, तुमच्यामधले तुम्ही 10, 15, 20 लोकांची नावं तुम्हीच फायनल करा. आम्ही नाही करत, तुमच्याच समाजाची फायनल करा. 1-2 माणूस आमच्यातला टाका आणि तुम्हीच सर्वे करा की यास भाऊ याला दिलं पाहिजे. आम्ही त्याला देऊ, 100% देऊ. त्याला उभा करू, त्याला प्रवाहात आणू. ते पण गव्हर्नमेंटकडनं नाही घेणार आम्ही. आम्हाला देणारे भरपूर आहे. बघा, दान करणारे भरपूर आहे, पण घेणाऱ्याचे हात कसे याच्यावर लोक दान करतात. देणारे भरपूर आहे, पण घेणाऱ्याची नियत किती साफ आहे याच्यावर देणारा देतो. देणाऱ्याला माहिती आपण इसको लाख देगा तो 1,10,000 ये बांटेगा. पण जर नियत खराब असली तर देणारा म्हणेल की इसको 10 ही रुपया दो क्योंकि ये 9 रुपये किसे में रखेगा. त्यामुळे आम्ही कोणाकडेही शब्द टाकला आयुष्यात तो खाली येत नाही. आता आम्ही 1,000 मुलींना सायकल वाटतो. एका सायकलीची किंमत आप्पा 12,000 रुपये आहे. करा हिशोब, 1,20,00,000. हे आम्ही खिशातून नाही देत आहे. इसको पटाओ, उसको पटाओ, उसको पटाओ. त्याच्यामध्ये काय पोरी एका समाजाच्या नाहीये, सगळ्या समाजाच्या मुली, सगळ्या धर्माच्या मुली ज्या पायी येतात. 3 किलोमीटर इकडून, 3 किलोमीटर तिकडून, त्याच्यामध्ये 25 किलो तर खांद्यावर ओझं. काय अभ्यास करीन ती. पाटील गुलाबराव पाटीलनी पोरच हुशार होईन मग, कारण ती जवळच्या जवळ जाते. तिला सगळे साहित्य आहे, स्कूटी आहे, तिला मोबाईल आहे. तर हे हेरलं पाहिजे. ते आम्ही हेरतोय. आम्ही आता दुकानदारांना छत्र्या द्यायचं काम करतोय, मोठ्या छत्र्या. त्याच्यावर बी राजकारण. अरे तो दिनभर उन्माबट असणार आहे. आम्ही छत्री देतो, तू कम से कम ताडपत्री तर दे. द्यायचं काही नाही. तू असं केलं ना मग त्याच्यावर टीका करायची, बाकी काय करायचं नाही. आम्ही त्या टीकेला घाबरत नाही. आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही. आम्हाला देवाने किती आयुष्य हो, किती आयुष्य आपलं. मी आता 58 है. ज्यादा से ज्यादा जिऊंगा कितना, और 10 साल बस, 15 साल किती जगणार आहे. मेल्यावर काय रे तुमचं, किती लागतं जगाला. सकाळी 2 पोळ्या आणि संध्याकाळी 2 पोळ्या. मी प्रतापचा विचार का करावा. त्याचा शिंगडा शिंद मोती कोरीन माती जायत होता. माझ्या बापाने काय माझ्याकरता माती ठेवली होती काय. मी माझ्या शिंगड्यानं माझी माती कोरली, माझा डोंगर उभा केला. त्यांनी त्याचं करावं. बापाचं कर्तव्य कुठपर्यंत आहे मुलांवर, 21 वर्षापर्यंत. प्रताप गुलाबराव पाटील हा 21 वर्षापर्यंत गुलाबराव पाटलांचा मुलगा आहे. नंतर 21 वर्षानंतर असं कर्तव्य त्यांनी करावं की लोकांनी म्हणलं पाहिजे की हा जो माणूस जातोय हा गुलाबराव पाटलांचा पोरगा नाही. त्या मुलाला असं म्हणलं पाहिजे की हा गुलाबराव पाटील जो जातोय हा प्रताप पाटलाचा बाप आहे. हे पोरांकरता करा, नातू करता करा. कोणाचे पोरं इमानदार आहे. सगळ्यात जास्त इमानदार जात असेल तर महिलांची आहे. म्हणून आम्ही लाडकी बहीण आणली. तुमच्या खात्यावर दमडा देणार नाही आम्ही. 1500 डायरेक्ट तिच्या खात्यावर. त्याच्यावर बी टीका होते. आता मी बैठका घेतोय तर सह्यांचा अधिकार मला आहे, अर्जुन दादांना आहे, मुकुंदरावांना आहे. आम्ही पगार टाकणार, मी ठरवलंय. जळगाव जिल्ह्याच्या सगळ्या महिलांना 17 तारखेला आम्ही चेक टाकणार म्हणजे टाकणार. त्याच्यावरही टीका होते. अरे असा मुख्यमंत्रीच भेटणार नाही. वरती दाढीवाला बसलाय बाबा, मोदी बाबा.
हा भाऊ बी दाढीवाला आणि मी बी दाढीवाला, ऐसं जमलंय ते. त्याच्यावरही टीका. त्यांनी केलं नाही, कोणी केलं टीका. जाऊ द्या, ते पैसे टाकताय धर्मावर टाकताय का? चलो भाई ये मुसलमान है इसको मत डालो, ये जाइबी में है इसको मत डालो, हा गुजर आहे याला टाकू नका, सगळ्यांना देत आहे तरी टीका. एसटी मध्ये अर्ध तिकीट केलं तरी टीका. एसटी मध्ये विचारलं का कोणसी जात की आहे तू, चल उतर. हा अर्ध तिकीट मध्ये बाई अशी हात काढती बाई, पंख्या बाई चालली गाडी. मुलगी जन्माला आली तिच्या नावावर 5,000, ती 18 वर्षाची होते तोपर्यंत 1,01,000 तिच्या नावावर होणार. या योजना नाही, या चांगल्या नाही, या चांगल्या योजना नाही. पण भाईबानी काही करायचं, टीका करायची, एकमेकाला बोलायचं. निंदकाचं घर शेजारी असलं पाहिजे हे मानणारा मी कार्यकर्ता आहे. कुस्ती खेळणारा जोपर्यंत 52 वाल्याला 50 वाला भेटत नाही बानवाल्याला तोपर्यंत जोर येत नाही. आणि आपल्या अंगात तो जोर आहे, तो फक्त तुमच्या भरोशावर आहे. म्हणून आज या सुंदर कार्यक्रमाला तुम्ही आलात. फक्त शपथ एकच आपल्याला आहे, जेवण केलं तर किट भेटील, जेवण केलं नाही तर एकलं बी किट द्यायचं नाही. आमचं ठरलेलं असतं पहिलेच. नाही तर काही काही लोक किट घेते ना भागो, जमनेवाला नाही. आपण आला आहात, जे काय प्रेमाचा अन्नदान आहे आपण ते गोड करा. हा कार्यक्रम हा राजकारणी कार्यक्रम नाही आहे. ज्या लोकांबरोबर मी राहतो त्यांचे जे छोटे मोठे सुख दुःख मी जाणतो त्याच्याकरता केलेला हा छोटासा उपक्रम आहे. पुढच्या कामामध्ये या कार्यक्रमाची व्याप्ती ही जळगाव ग्रामीण मतदारसंघ पुन्हा वाढवणार आहे. आणि मी खात्री देणार आहे, महाराष्ट्रातला हा पहिला प्रयोग हा राज्यातला सगळ्यात जास्त प्रयोग होणारा असा प्रयोग राहणार आहे. कारण की सगळ्या राजकारण्याला या प्रयोगाची दखल घ्यावी लागणार आहे की भाई ये लोग भी रहते हैं यहाँ पर, हे लोक पण राहतात इथे. वाटीमा पाणी सगळी आबादानी. हा सोन्या, वाटीमा पाणी सब आबादानी, याच्यावर आमचे हे लोक काम करतात. परमेश्वर तुम्हाला सगळ्यांना भलं करो. तुम्ही जे समाजाकरता देशाकरता करतायत ते कायम वाखाणण्याजोगं आहे. मी आपल्या सगळ्या समाजाच्या लोकांना नतमस्तक होतो. वेळ भरपूर झालेला आहे तरी सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलो. नजर टाकली तर आम्ही 400-500 लोकांचा अंदाज पकडला होता, पण छप्पर फाडके गर्दी इथे आली. त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. GPS परिवाराचे, नाभिक समाज युवक मंडळाचे सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आमच्या हाताने काही त्रुट्या राहिल्या असतील तर मुलगा म्हणून, भाऊ म्हणून आपण सगळेजण क्षमा कराल. आपल्या सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून माझे लांबलेले 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेना महाराज.